तरी पंचमहाभूत पंचको आणि अहंकार एको, बुद्धी अव्यक्त दशको, इंद्रियांचा आणि कही एको, विषयांचा दशको, सुख दुःख द्वेषु संघात इच्छा आणि चेतना धृती, एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आता महाभूते कवणे, कवण विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एकैक सांगो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ सांगितली बुझ महाभूते पाचे. पाच महाभूते, एक अहंकार, बुद्धी, अव्यक्तपण, तसेच 10 इंद्रिये. त्याचप्रमाणे त्या वेगळे सर्वव्यापी एकले मन, 10 इंद्रियांचे 10 विषय, सुख दुःख द्वेष यांचा एकत्रित समुदाय आणि इच्छा, तसेच चेतना धृती या सर्वांचे व्यक्त स्वरूप म्हणजे क्षेत्र. या सर्वांची अभिव्यक्ती मी तुला सांगितली आहे. आता ही पंचमहाभूते कोणती, त्यांचे विषय कोणते, ही 10 इंद्रिये ती कशा प्रकारे कार्य करतात, हे सर्व वेगवेगळे करून सविस्तरपणे सांगतो. हे पार्था, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूते तुला मी सांगितलेली आहेत. आणि जागतिये दशे, स्वप्न लपाले असे ना तरी अवसे, चंद्रगूढ नाना अप्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळिकी, आमोद जैसा, किंबहुना काष्ठी, वान्ही जेवी किरीटी, देवी प्रकृतीचा पोटी, गोप्युजो असे, जैसा ज्वरुधातु गतु, अपथ्याचे मिश पहातु, मग जालिया आतु, बाहेरी व्यापी, तैसी पाचाही गाठी पडे, जय देहाकार उघडे, तै नाचवी चहूकडे, तो अहंकारुगा, नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. जागृत अवस्थेत जसे स्वप्न लपलेले असते वा लोपलेले असते, किंवा अमावस्येच्या रात्री जसा चंद्र लोपलेला असतो ना, किंवा लहान बाळाच्या ठिकाणी जसे पुढे येणारे तारुण्य थबकून राहिलेले असते, अथवा विकसित न झालेल्या उमलून न आलेल्या कळीमध्ये जसा सुगंध गोठलेला असतो. फार काय सांगावे पार्था, न पेटलेल्या लाकडामध्ये जसा अग्नी गुप्तपणे वावरत असतो ना, त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटी अहंकार अप्रगट अवस्थेत नांदत असतो. शरीरात जे रक्त, रस, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आहेत ना, त्यात ज्वर हा लपलेलाच असतो. कुपथ्याचे निमित्त होते आणि हा शरीरात लपलेला ज्वर आपल्याला शोधत बाहेर येतो आणि संपूर्ण शरीर व्यापून टाकतो. त्याप्रमाणे पंचमहाभूतांची एकत्र गाठ पडते आणि त्यांच्या मिश्रणातून देहाचा आकार प्रगट होतो. त्या प्रगट झालेल्या मानवी देहामध्ये चहूबाजूने मीपणाने व्यापून असलेला हा अहंकार त्या देहाला आयुष्यभर नाचवीत राहतो. या देहांतर्गत अहंकाराची कहाणी विलक्षणच आहे. हा जो अहंकार आहे ना, तो अज्ञानी मूढ लोकांच्या मागे हात धुवून कधीच लागत नाही, परंतु जे ज्ञानी आणि प्रज्ञावान लोक असतात ना, त्यांच्या गळ्याला मिठी मारतो आणि केवळ त्यांनाच संकटात नाचवत ठेवतो. आता बुद्धी जे म्हणिजे, ते ऐसा चिन्ही जाणिजे, बोलिले यदुराजे, ते आईके सांगो.
तरी कंदर्पाचे निबळे, इंद्रिये वृत्तीचे निमेळे, विभांडून येती पाळे विषयांचे. तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उगाणो लागे जीवा, तेथ दोहींसी बरवा पाडुजे धरी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे निवडी. जिये अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया दिठी पारखिजे विशो जीवे. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे. अर्जुना तेगा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता आईके ओळखण अव्यक्ताची. यादव श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण नंतर भक्तराज अर्जुनाला म्हणाले, पार्था, तुला बुद्धी म्हणजे काय ते सांगतो. बुद्धी कुठल्या चिन्हांनी युक्त आहे, तिची लक्षणे कुठली, ती आता सविस्तरपणे सांगतो, ते ऐक. विषय वासनेला जो विलक्षण असा आवेग असतो, त्याच्या बळावर इंद्रिये उन्मत्त होतात आणि विषयी समुदायाला जिंकून आणतात. अशा वेळी मानवी आयुष्य सुखदुःखाची जी लूट गोळा करते, तिचा हिशेब शेवटी जीवाला द्यावाच लागतो. तेव्हा या दोहोंपैकी योग्य काय आणि अयोग्य काय, त्याची जी निवड करते, हे सुख आणि हे दुःख, हे पुण्य आणि हे पाप, हे मलिन आणि हे निर्मळ, असा निर्णय करते, जिच्यामुळे हे अधम आणि हे श्रेष्ठ, हे लहान आणि हे मोठे, जिच्या दृष्टीतून जीव या सर्व विषयांची नीट परीक्षा करतो, जी तेजस तत्वाची अभिवृद्धी करते आणि जी सत्वगुणाची वाढ करते, जी जीवाची आणि आत्म्याची सांगड घालते, पार्था, ती बुद्धी, हे तू जरा जाणून घे. आता तुला मी अव्यक्त म्हणजे काय ते सांगतो. पै सांख्यांची या सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्तगा. आणि सांख्ययोग मते, प्रकृती परिसविली तू ते, ऐसी दोही परी जेथे विवंचिली. तेथ दुजी जे जीवदशा, तिये नाववी रेषा, येथे अव्यक्त ऐसा पर्यावो हा. तरी पहालया रजनी, तारा लोपती गगनी, का हारपे अस्तमानी भूतक्रिया. ना तरी देहो गेलिया पाठी, देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माचा. का बीजमुद्रे आतु, थोके तरु समस्तु, का वस्त्रपणतंतु दशेरा हे. तैसे सांडोनिया स्थूळ धर्म, महाभूते भूतग्राम, लया जाती सूक्ष्म होऊन जेथे. अर्जुना तया नावे, अव्यक्त हे जाणावे, आता आईके आघवे इंद्रिय भेद. हे बुद्धिमान पार्था, सांख्यांच्या दर्शनामध्ये जी प्रकृती म्हणून ओळखली जाते, तिलाच प्रस्तुत क्षेत्र क्षेत्रज्ञ या दोघांच्या नातेसंबंधाविषयी चर्चा करताना अव्यक्त असे संबोधले जाते. सांख्ययोग मतानुसार दोन्ही प्रकारच्या प्रकृतीचे स्वरूप कसे आहे, हे तुला मागे विवरण करून सविस्तरपणे सांगितले आहे. त्यातली जी दुसरी जीवदशा म्हटली आहे, तिला येथे अव्यक्त असे नाव आहे. असा हा पर्याय दिला आहे. रात्र संपून जेव्हा सूर्य पूर्व दिशेला उगवतो, तेव्हा आकाशातले चांदणे जसे हरपून जाते, किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राणीमात्रांची हालचाल जशी थांबते,
सृष्टीतील जीवांचे व्यवहार जसे स्तब्ध होतात किंवा देह नष्ट झाल्यावर त्याच्या पाठोपाठ देहाच्या सर्व उपाध्या जशा केलेल्या सर्व कर्मांच्या ठायी संस्कार रूपाने अव्यक्तपणे राहतात, किंवा बीजामध्ये संपूर्ण वृक्ष जसा सामावलेला असतो, वस्त्रामधले तंतू अव्यक्त रूप धारण करतात ना, त्याप्रमाणे हे पार्था, आपला स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते आणि त्यांच्या संयोगातून निर्माण झालेले अवघे भूत मात्र सूक्ष्म रूप धारण करून लय पावतात. ते अव्यक्त या नावाने ओळखले जातात. आता मी तुला इंद्रियांचे विविध प्रकार, त्यांची कार्ये हे सर्व सविस्तरपणे ऐकवतो. ध्यानपूर्वक ऐक. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान करणे पाचे, ये तत्व मेळा पंकी, सुख दुःखाची उखीविखी, बुद्धी करीते मुखी पाचे इही, मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार, पायुहे प्रकार पाच आणिक, कर्मेंद्रिये म्हणिपती, ती ये जाणिजती, ऐके कैवल्यपती सांगतसे, पै प्राणाची अंतवरी, क्रियाशक्ती जे शरीरी, तिये चिरगिनिगी द्वारी पांचे इही, एवं दाहाही करणे सांगितली देऊ म्हणे, परिस आता पुढेपणे मनते ऐसे. कान, डोळे, त्वचा, नाक आणि रसना ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, हे तू प्रथम जाणून घे. आपल्या शरीरात जी एकूण 36 तत्वे आहेत, त्या तत्वांच्या समुदायामध्ये जी बुद्धी आहे ना, ती या 5 मुखांद्वारे म्हणजेच या 5 ज्ञानेंद्रियांनी सुख दुःख अनुभवत असते. त्यानंतर वाणी, हात, पाय, उपस्थ म्हणजे शिश्न आणि गुद हे आणखी 5 प्रकार आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की पार्था, ज्यांना 5 कर्मेंद्रिय म्हणून आपण ओळखतो ती हीच, हे तू लक्षात घे. आपल्या देहाच्या अंतःपुरात जी क्रियाशक्ती आहे ती प्राणाची पत्नी आहे, आणि ती क्रियाशक्ती 5 कर्मेंद्रियांच्या द्वारांनी या शरीरात येते वा शरीराच्या बाहेर जाते, हे तू ध्यानात घे. देव म्हणू लागले, पार्था, मी तुला 10 इंद्रिये आणि त्यांची महत्त्वाची कार्ये सांगितली. आता 11वे इंद्रिय म्हणून जे ओळखले जाते ते मन आता मी स्पष्ट करून सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक.